यंदा 2 तिथी आल्यामुळे लक्ष्मीपूजन कधी करावं हे कन्फ्युजन किंवा हा गोंधळ बऱ्याच जणांचा झाला असेल. पण त्याचा उपाय पण कळला असेल. म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी लक्ष्मीपूजन संध्याकाळी आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि सगळेजण करतील. काय असतं माहिती आहे का, की ज्यावेळेला हे लक्ष्मीपूजन आपण करतो, दिवाळीच्या दिवसांमधली पूजा किंवा एकूणच ह्या सगळ्या ज्या पूजा वेगवेगळ्या कालखंडामध्ये आपल्याला करायच्या असतात किंवा सांगायच्या असतात, त्या आपल्या कुळासाठी असतात, त्या आपल्या कुटुंबासाठी असतात. त्या फक्त एका विशिष्ट आपल्या नातेवाईकांपुरत्या किंवा आपल्या याच्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या जास्त चांगल्या असतात. आध्यात्मिक ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा आपल्या कुलदेवतेची, इष्टदेवतेची, गुरूंची आपल्याला मिळत असते, आशीर्वाद मिळत असतो, लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. आपण छानपैकी ती पूजा करत असतो. त्यामुळे ती शक्य तितकी आपल्या कुटुंबापुरती मर्यादित राहिलेली चांगली. याचा अर्थ असा आहे की ती सोशल मीडियावरती दाखवण्यात आपलं काही सामाजिक संस्था किंवा फार मोठं असं काही मंदिर किंवा असं ट्रस्ट नसतो की जिथे आपण त्याचा प्रचार आणि प्रसार शेकडो, हजारो, लाखो लोकांपर्यंत तो करावा. त्यामुळे आपल्याकडे चांदीची भांडी असतील, चांदीची नाणी असतील किंवा खूप चांगलं चांगलं सामान असेल, ते लोकांना दाखवण्याची गरज नाही आहे. कारण त्यातून जी ऊर्जा मिळते, खूपच कमी लोक असे असतात की जे त्याच्याबद्दल चांगले विचार करू शकतात. म्हणून शक्यतो लक्ष्मीपूजन करताना आपल्या कुटुंबापुरतं ते मर्यादित ठेवावं. कोणतीही पूजा जर अधिक सकारात्मक ऊर्जा आपल्याला हवी असेल तर त्यातून आपल्या कुटुंबापुरती मर्यादित ठेवावी. सोशल मीडियावर दाखवण्याचा सोहळा तो नाही आहे, ती पूजा आहे. ती मनापासून करावी, त्याची अर्चना पण मनापासून करावी आणि ती दाखवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण मनोभावे ते केलं तर ते पुण्य जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं.